नमस्कार मित्रांनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 5वी ह्या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 18 पैशांचे व्यवहार याचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, याआधी आपल्या चॅनलवर मी मराठीचे इयत्ता 5वी ह्या वर्गाचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ज्यांनी अजूनपर्यंत ते व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ तुम्ही आधी पाहायचे आहे. आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर चला मित्रांनो, पाहूया पैशांचे व्यवहार. तर मित्रांनो, पैशांचे व्यवहार कुठे कुठे होतात बरं? तर आज दैनंदिन जीवनामध्ये आपण रोजचे व्यवहार करत असतो आणि त्यामध्ये पैशांचे व्यवहार हे मोठ्या प्रमाणात होतात. तर पैशांचे व्यवहार आपण पैसे देणे असतील, पैसे घेणे असतील, काही लोक पैसे देऊन वस्तू खरेदी करत असतात. त्याचबरोबर काही वस्तू विकून पैसे घेत असतात. म्हणजे पैशांचे व्यवहार खूप साऱ्या ठिकाणी होत असतात. मग त्यामध्ये बँक असेल, पोस्ट ऑफिस असेल, दुकान असेल, तर अशा ठिकाणी पैशांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. तर आजच्या भागामध्ये म्हणजेच पाठामध्ये आपल्याला पैशांचे व्यवहार कुठे कुठे होतात ते काय करायचं आहे, पाहायचं आहे. आणि इथे चित्र दिलेले आहेत, त्या चित्रांचं निरीक्षण करून त्याविषयीची माहिती तुम्हाला लिहायची देखील आहे. तर पहा, इथे तुम्हाला एक चित्र दिसत आहे. या चित्रामध्ये काय दिसत आहे? हे लॉकरचे चित्र आहे. आता हे लॉकर कुठे असतं? आपल्या घरामध्ये जी काही तिजोरी असते किंवा कपाट असतं, त्या कपाटामध्ये तिजोरीचं खातं असतं, लॉकर असतं. तर तिथे आपण पैसे ठेवत असतो, पासबुक ठेवत असतो, त्याचबरोबर चेकबुक ठेवतो. काही पैसे असतील म्हणजे कॉईन असतील तर ते देखील आपण ठेवतो. तर घरातच नाही तर आपण बँकेमध्ये देखील ह्याच पद्धतीने लॉकर लॉकरमध्ये पैसे ठेवत असतो. आणि हे पैसे आपले अतिशय सुरक्षित ठिकाणी आपण बँकेमध्ये ठेवतो. म्हणजेच कोणी चोरी करणार नाही यासाठी आपण बँकेमध्ये हे पैसे काय करत असतो, ठेवत असतो. तर हे पहिलं चित्र आहे. पण असेच तुम्हाला बाकीचे देखील चित्र काय करायचे आहे, पाहायचे आहे आणि त्याचं वर्णन करायचं देखील आहे. तर पाहूया बरं, पहिलं चित्र कशाचं आहे ते. तर हे आहे बँकेचं चित्र. आणि बँकेमध्ये कशा पद्धतीने व्यवहार होतात बरं पैशांचे? तर बँकेमध्ये लोक पैसे भरण्यासाठी येत असतात, त्याचबरोबर पैसे काढण्यासाठी देखील येत असतात. आता इथे तुम्हाला काउंटर दिसत आहे आणि ह्या काउंटरवर एक व्यक्ती बसलेला आहे. म्हणजे बँकेचे अधिकारी किंवा बँकेमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. तर ते बसलेले आहेत आणि ते काय करत आहेत, हे ग्राहक आलेले आहेत, त्या ग्राहकांना पैसे देण्याचं काम करत आहे आणि पैसे घेण्याचं देखील काम करत आहे. तर आपल्याला ह्या चित्राचं वर्णन कशा पद्धतीने लिहायचं ते तुम्हाला आता मी सांगते. तर पहा, हे आहे बँकेचं चित्र म्हणजेच दृश्य. तर हे बँकेचं दृश्य म्हणजेच चित्र आहे. बँकेत लोक पैसे भरण्यासाठी व पैसे काढण्यासाठी येतात. तसेच बँकेत गरजू लोकांना कर्ज देणे, पैशांची बचत करणे व पैशांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे इत्यादी कार्य बँकेमध्ये होत असतात. तर पहा, बँक आपल्याला नुसतं पैसे भरण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठीच उपयोगी नसते. तर ज्या लोकांना पैशाची गरज आहे अशा लोकांना बँक काय करत असते, लोन देत असते, म्हणजेच कर्ज देत असते. आणि पैशाची बचत, सेव्हिंग कशी करायची ह्या देखील योजना बँक राबवत असते. आणि ह्या योजनांचा आपण काय करत असतो, लाभ घेत असतो. तर तुम्ही ह्या पद्धतीने माहिती लिहिली तरी चालेल किंवा तुम्ही तुमच्या शब्दामध्ये उत्तर लिहिलं तरी चालेल परीक्षेमध्ये. ज्यांना कोणाला लिहायचं असेल ते लिहू शकतात, अन्यथा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. तर आता आपण पहिल्या भागामध्ये बँकेचं वर्णन पाहिलेलं आहे आणि ते तुम्ही समजून देखील घेतलेलं आहे. तर पाहूया बरं पुढचं चित्र कोणतं आहे ते. तर बघा, हे आहे बाजार मंडईचं म्हणजेच भाजी मार्केटचं चित्र आहे. ही भाजी मंडई आहे आणि ह्या भाजी मंडईमध्ये एक स्त्री काय करत आहे, भाजी विकण्याचं काम करत आहे. आणि हे जे ग्राहक आहे, तर हे ग्राहक काय करत आहे, ह्या बाईकडनं भाजी विकत घेत आहे. आणि भाजी विकत घेतल्यानंतर त्या बदल्यात तिला काय करत आहे, पैसे देताना आपल्याला इथे ह्या चित्रात दिसत आहे. तर मग ह्या चित्राचं वर्णन कशा पद्धतीने लिहायचं ते पाहूया. हे आहे भाजी मंडईचं चित्र. हे भाजी बाजाराचे दृश्य चित्र आहे. इथे लोक भाजी खरेदी करण्यासाठी येतात. समोरील चित्रात लोक भाजी खरेदी करताना दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पाहूया बरं आता पुढचं चित्र कोणतं आहे ते. बघा, हे आहे
टेलिफोन ऑफिसचं चित्र. आता इथे तुम्हाला टेलिफोनचं चित्र दिसत आहे आणि हे आहे दूरध्वनी कार्यालय, त्याला मराठीमध्ये दूरध्वनी म्हणतात. तर इथे लोक कशासाठी येतात की आपल्या जे काही घर टेलिफोन असतो, तर ह्या टेलिफोनचं आपल्याला बिल येतं. आपण जे काही महिनाभर तो टेलिफोन वापरलेला असेल तर त्याचं एक ठराविक अमाऊंट मध्ये बिल येतं आणि हे बिल भरण्यासाठी आपण ह्या टेलिफोन ऑफिसमध्ये येत असतो. आणि इथे काउंटरवर एक व्यक्ती दिसत आहे आणि ही व्यक्ती काय करत आहे, ते टेलिफोनचं बिल आणि ग्राहक काय करतात, त्या टेलिफोनचे जे काही बिलाचे पैसे आहेत तर ते पैसे ह्या काउंटरवर जमा करतात आणि ते बिल भरतात. तर पाहूया बरं इथे याचं वर्णन. हे आहे दूरध्वनी कार्यालय. हे टेलिफोन ऑफिसचे दृश्य आहे. टेलिफोन ऑफिसमध्ये टेलिफोनचे बिल स्वीकारणारी खिडकी दिसत आहे. इथे टेलिफोनची बिले व पैसे देऊन भरली जातात. बिल व पैसे देऊन भरली जातात. या चित्रात एक स्त्री टेलिफोनचे बिल भरताना दिसत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या चित्राचं वर्णन इथे केलेलं आहे आणि तुम्ही ते समजून देखील घेतलेलं आहे. तर पाहूया बरं आता पुढचं चित्र कोणतं आहे ते. हे आहे वीज देयक केंद्राचं चित्र. आता हे वीज देयक केंद्र ऑलरेडी इथे नाव लिहिलेलं आहे, पण आपल्याला ह्या लोगोवरनं लक्षात येत आहे जे टॉवर असतात ना इलेक्ट्रिकचे, तर त्या टॉवरचं चित्र देखील इथे दिलेलं आहे. इथे देखील एक काउंटरवर एक व्यक्ती बसलेला आहे, म्हणजे एक खिडकी दिसत आहे आणि ह्या खिडकीमध्ये लोक काय करत आहेत, बिल आपलं जे काही विजेचं बिल आहे ते भरताना आपल्याला इथे दिसत आहे. आपलं वीज बिल पण देतात आणि त्याचबरोबर पैसे देखील इथे या काउंटरवर जमा करताना दिसत आहे. तर पाहूया बरं याचं वर्णन कशा पद्धतीने करायचं आहे. हे दृश्य वीज देयक केंद्राचे आहे. इथे लोक आपल्या घराचे व ऑफिसचे इलेक्ट्रिक म्हणजेच विजेचे बिल भरण्यासाठी येतात. या चित्रात वीज बिल स्वीकारणारी खिडकी दिसत आहे. त्या खिडकीत ग्राहक आपले इलेक्ट्रिक बिल भरताना दिसत आहे. तर आपण जे काही वापरत असतो तर त्या विजेचं बिल आपल्याला ह्या काउंटरवर भरावं लागतं आणि ते काउंटर सगळ्याच ठिकाणी असतं असं नाही. तर आपण वीज देयक केंद्रामध्येच ते बिल भरू शकतो. त्याचबरोबर आजकाल बँकेमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये किंवा काही पतसंस्था असतात त्या ठिकाणी देखील वीज बिल स्वीकारलं जातं. म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने या चित्राचं आपण इथे वर्णन केलेलं आहे. आणि तुम्हाला जर अजून काही माहिती असेल तर ती तुम्ही माहिती ह्या माहितीमध्ये ऍड करून लिहू देखील शकतात. आणि तुम्हाला परीक्षेत असे पद्धतीने प्रश्न विचारले तर ते तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देखील व्यवस्थित लिहायचं आहे. तर पाहूया बरं आता हे समोरचं चित्र कोणतं दिसत आहे ते. तर हे आहे चप्पल बुटांच्या दुकानाचं चित्र. आता इथे देखील आपल्याला एक काउंटर दिसत आहे आणि या काउंटरवर कोण बसलेला आहे, दुकानाचा मालक बसलेला आहे. आणि ह्या दुकानामध्ये काम करणारा जो कामगार आहे तो काय करत आहे, ग्राहकांना बुट दाखवण्याचं काम करत आहे. आणि ग्राहक पण काय करत आहे, त्यांना आवडीचे जे काही चप्पल बुट हवे आहेत तर ते काय करत आहेत, चेक करत आहे. आणि मागे तुम्हाला एक रॅक दिसत आहे, मांडणी दिसत आहे आणि त्या मांडणीवरती वेगवेगळ्या प्रकारचे चप्पल आणि बुट आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पाहूया बरं कशा पद्धतीने याचं वर्णन करायचं आहे. हे चप्पल बुटांचे दुकान आहे. या दुकानात लोक चप्पल खरेदी करण्यासाठी येतात. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या चपला, बुटांची खरेदी करून दुकानदाराला पैसे दिले जातात. अशा पद्धतीने शॉर्टकट मध्ये तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे शॉर्ट बट स्वीट, अर्थपूर्ण शब्दामध्ये थोडक्यात वर्णन करण्याचा प्रयत्न तुम्ही इथे करायचा आहे आणि तो देखील तुम्ही इथे केलेला आहे. तर पाहूया बरं आता पुढचं चित्र कोणतं आहे ते. बघा, हे आहे पोस्ट ऑफिसचं चित्र. आता हे पोस्ट ऑफिस कार्यालय आहे. आता इथे आपल्याला हे कशावरून लक्षात आलं, तर इथे पोस्टमन काका दिसत आहे आणि हे पोस्टमन काय करत आहे, हे जे काही ग्राहक आलेले आहेत त्या ग्राहकांना जे काही पत्र किंवा भेटवस्तू पोच करायचे आहे तर ते पत्र आणि पोस्ट ह्या पोस्टमन काकांकडे काय करत आहे, जमा करत आहे. आणि मग हे पोस्टमन काय करतात, या पॉकेटवरती जो काही पत्ता असेल तर तो पत्ता वाचतात आणि त्याच्यावरती तिकीट लावून त्याला शिक्का मारून ते ज्या पत्त्यावर पाठवायचं आहे त्या पत्त्यावर ते पत्र काय करत असतात, पाठवत असतात, पोहोचवत असतात. त्याचबरोबर ह्या पोस्टमध्ये काय काय कुठले कुठले व्यवहार होतात, तर पोस्टामध्ये मनी ऑर्डर देखील केली जाते. त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांना आपण
पत्र लिहून या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ते पाठवू देखील शकतो. तर पाहूया बरं आता या चित्राचं वर्णन आपण कशा पद्धतीने करायचं आहे ते. हे दृश्य पोस्ट ऑफिसचे आहे. पोस्ट ऑफिसमध्ये नातेवाईकांना पैसे मनी ऑर्डर करून पाठवले जातात. येथे पैसे देऊन पोस्टाची तिकिटे व पाकिटे खरेदी केली जातात. येथे पैसे देऊन पोस्टाची तिकिटे व पाकिटे खरेदी केली जातात. त्याचबरोबर पत्र, भेटवस्तू आपण पोस्ट पॉकेटमध्ये टाकून त्यावर तिकिटे लावून ती आपल्या नातेवाईकांना पाठवू शकतो. तर मित्रांनो, नुसतं पैशांचेच व्यवहार होतात असं नाही, तर आपण काही भेटवस्तू सुद्धा पाठवू शकतो ह्या पोस्टाच्या माध्यमातून. आजकाल कुरिअर सुविधा असते बघा, म्हणजे बरेच लोक काय करतात, कुरिअर करतात वस्तू. तर ह्या सुविधा देखील पोस्ट ऑफिसमध्ये राबवल्या जातात. आणि मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मनी ऑर्डर म्हणजे काय? तर मनी ऑर्डर म्हणजे काय, की आपण एका ठिकाणी राहतो आणि आपले नातेवाईक बाहेर गावी राहतात आणि आपल्याला त्यांना पैसे पाठवायचे आहेत. तर अशा वेळेस पोस्ट ऑफिसमध्ये एक पॉकेट मिळतं, ते पॉकेट खरेदी करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला जितके पैसे टाकायचे ते पैसे टाकायचे, ते पॅक करायचं, त्याच्यावरती पत्ता टाकायचा. तुम्हाला ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांना त्यांचा पत्ता लिहायचा आहे आणि त्यांच्यावरती एक तिकीट देखील लावायचं आहे. आणि मग पोस्टामध्ये कुरिअर सुविधा असते, तर त्या ठिकाणी त्या काउंटरवर आपल्याला ते पॉकेट जमा करायचं. ते लोक ज्या पत्त्यावर पाठवायचं आहे तो पत्ता वाचतात आणि त्या पत्त्यावरती ते पॉकेट काय करतात, पोच करतात, म्हणजे ते मनी ऑर्डर केले जातात. आजकाल तर आपण बँकेमध्ये अशा पद्धतीने पैसे पाठवू शकतो, पण पूर्वी बँक सुविधा नव्हत्या. त्याच्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी पोस्ट ऑफिस असायचे आणि त्या पोस्ट ऑफिसमध्ये अशा पद्धतीने मनी ऑर्डर केले जायचे. आणि आता बरेच लोक मनी ऑर्डर पैसे कशाने पाठवत असतात, बँकेने पाठवतात, किंवा आजकाल आधुनिक युगामध्ये आपण फोन पे असेल किंवा गुगल पेने पैसे पाठवू शकतो. तर हे झालं पोस्ट ऑफिसचं वर्णन. आता पाहूया बरं पुढचं चित्र कोणतं आहे ते. तर पहा, हे चित्र आहे कापड दुकानाचं. आणि ह्या कापड दुकानामध्ये लोक काय करत आहे, कपडे खरेदी करताना आपल्याला दिसत आहे. आणि हा दुकानाचा कामगार तो काय करत आहे, ह्या ग्राहकांना कपडे दाखवण्याचं काम करत आहे. आणि काउंटरवर एक व्यक्ती बसलेला आहे. लोक ज्यावेळेस हे कपडे खरेदी करतात, तर कपडे खरेदी केल्यानंतर ते पैसे कुठे जमा करतात, ह्या काउंटरवर जमा करतात. तर पाहूया बरं आता ह्या चित्राचं वर्णन. हे कापड दुकानाचे चित्र आहे. कापड दुकानात लोक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे खरेदी करतात. येथे लोक कपडे खरेदी करून काउंटरवर पैसे जमा करतात. या दुकानात देखील पैशांचे व्यवहार होतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पाहिलेल्या आहेत. म्हणजे कुठे कुठे आपल्याला पैशांचे व्यवहार होतात हे आता आपण समजून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी चपलांचं दुकान असेल, चप्पल बुटांचं दुकान असेल किंवा कापड दुकान असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण पैशांचे व्यवहार करत असतो आणि आपल्याला ते पाहायला देखील मिळतात. यासारख्या अनेक विविध वस्तू घेण्यासाठी आपण पैशांचे व्यवहार करतो. मग त्या ठिकाणी वीज बिल भरणा केंद्र असेल किंवा विविध दुकानं असतील, यामध्ये देखील पैशांचे व्यवहार होतात. आणि हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि ह्या व्हिडिओ संदर्भात काही कमेंट असेल तर त्या कमेंट करायला विसरायचं नाही. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हे घंटेचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.